रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ती आनंदाने रडू लागली. आनंदाने ओरडलीही. पण आकाश कुठे आहे? त्या रात्री मानसी खूप रडली. तिचा आकाश कुठे आहे? तो ठीक आहे का? तो जिवंत आहे का? जर तो जिवंत असेल तर त्याने तिच्याशी संपर्क का केला नाही? तो आहे कुठे? ही बातमी ती त्याच्याशी कशी शेअर करणार? तिचे विचार थांबतच नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं होतं ती जिवंत राहिली. हेच एक चमत्कार आहे. आता काय करायचं? तिला काहीच कळत नव्हतं. तिच्या पोटात त्याचं बाळ वाढत होतं. त्यांच्या प्रेमाची ही सर्वात मोठी भेट होती. किमान आता तरी तिला कळायला हवं होतं की आकाशसोबत काय घडलं. तिला ते जाणून घ्यायचं होतं. पण कोणाला विचारावं? संजयच्या वडिलांसोबत काय झालं? हा अजून एक अनुत्तरित प्रश्न होता. पण तिला माहीत होतं घरचे तिला उत्तर देणार नाहीत. पहिल्यांदाच ती घराबाहेर पडली आणि आकाशच्या घरी गेली. तिने त्याच्याबद्दल चौकशी केली. तिला कळालं संजयच्या वडिलांना अटक झाली होती. पण अटक होण्याच्या आदल्या रात्री काहीतरी घडलं होतं. हे ऐकून तिचा श्वास क्षणभर अडखडला. काय असं आहे जे तिच्यापासून लपवलं जात आहे? ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा ती गर्भवती होती. हे त्यांनी तिच्यापासून लपवलं. आकाश कुठे आहे हेही लपवलं. संजयच्या वडिलांना अटक होण्याच्या आधी रात्री जे काही घडलं तेही लपवलं. ते नक्की काय लपवत होते तिच्यापासून? ती सरळ स्वप्नाकडे गेली. तिने तिच्या बहिणीला हाताने ओढत खोलीत नेलं. तिच्याकडे सरळ पाहिलं. तीच एक होती जी तिला सत्य सांगू शकत होती. स्वप्नालाही माहीत होतं एक दिवस असा येणारच जेव्हा तिला सगळं सत्य सांगावं लागेल. ती तयार होती, पण इतक्या लवकर नाही. तरीही सगळं अजून नियंत्रणात होतं. आकाश कुठे आहे? मानसीने तिच्यासमोर हात जोडत विचारलं. स्वप्नाने तिच्याकडे फिकट पडलेल्या चेहऱ्याने पाहिलं. 2 पूर्ण महिने झालेत मानसीने स्वप्नाचे हात पकडत विनवणी केली. स्वप्ना काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, ज्या दिवशी तुला शुद्ध आली त्या दिवशी आकाश माधवला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेला होता. स्वप्ना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत मानसीकडे पाहत होती. गेल्या 2 महिन्यांपासून आकाश बेपत्ता होता. त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. एकही धागा नाही. अपघाताच्या ठिकाणी त्याचा मृतदेहही सापडला नव्हता. ते पूर्णपणे गोंधळलेले होते. खरं तर ते सगळे आकाशच त्यांच्याशी संपर्क साधेल याची वाट पाहत होते. पण काहीच उपयोग झाला नाही. ते सगळेही मानसीसारखेच चिंतेत होते. आणि त्याच वेळी मानसी त्याच्यासाठी सतत रडत होती. मानसी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा ती काही आठवड्यांची गर्भवती होती. पण चमत्कारिकपणे ती वाचली आणि तिच्या पोटातल्या बाळालाही काहीच झालं नाही. पण मानसी सतत तणावात असायची आणि घरच्यांना माहीत होतं तिच्यासाठी इतका ताण घेणं चांगलं नाही. स्वप्नाचं बोलणं ऐकून मानसी हादरली. आकाश संजयच्या वडिलांना भेटायला का गेला होता? तिने स्वप्नाकडे पुन्हा पाहिलं आणि तिला पुढे बोलायला सांगितलं. स्वप्नाने भीतीने घोट गिळला आणि डोळे मिटले. प्लीज काहीही सत्य असलं तरी मी स्वीकारायला तयार आहे. माझ्या नशिबात जे असेल ते मी मान्य करेन. पण हा ताण, ही अनिश्चितता मी सहन करू शकत नाही. मानसी विनवू लागली. स्वप्ना हळू आवाजात म्हणाली, त्याच रात्री संजयच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 2 दिवसांनी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली. स्वप्ना मानसीकडे पाहत होती. काय? मानसी जोरात ओरडली. तिला त्याबद्दल फारसं काही वाटत नव्हतं. पण ही घटना ऐकून ती खरोखरच हादरली. काय? संजयच्या वडिलांनी आत्महत्या केली? अरे देवा! मानसी गोंधळून बसली. हो, स्वप्ना म्हणाली. मी विचारते आकाश कुठे आहे? आकाशसोबत काय झालं? यावेळी मानसी जोरात ओरडली. स्वप्ना थकून बेडवर बसत म्हणाली, आम्हाला कळालं की त्या रात्री तो संजयच्या वडिलांना भेटायला गेला होता आणि त्याची कार अपघातग्रस्त झाली. स्वप्ना पुटपुटली. आम्हाला संशय आहे की त्या अपघातामागे त्यांचा हात असावा. म्हणजे सत्य सांगायला कोणीच उरलं नाही. मानसीने वाक्य पूर्ण केलं. काय? काय बोलतेस तू मानसीने स्वप्नाला हलवत विचारलं. हो, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. सॉरी मानसी. स्वप्नाने तिला मिठी मारली. त्याचा मृतदेहही नाही सापडला. मानसी अडखडत म्हणाली. मानसी मानसी स्वप्ना तिला सावध करत होती. आशा सोडू नकोस. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच सापडलं नाही. पोलिसांना कार सापडली तेव्हा ती रिकामी होती. स्वप्नाने तिला घट्ट मिठी मारली. जर तो जिवंत असेल तर तो आमच्याकडे का येत नाही? मग तो कुठे आहे? मानसी सतत तेच पुटपुटत होती. मी जिवंत आहे म्हणजे तोही जिवंत असायलाच हवा. ती भिंतीकडे पाहत म्हणाली. आम्ही त्याचा शोध घेतोय. खूप वाईट विचार करू नकोस. स्वप्ना तिची हनुवटी पकडून समजावत म्हणाली.
तेवढ्यात बाहेरून दारावर ठोके पडले. स्वप्ना, नीरज दार ठोठावत होता. मानसीने आतून दार लावलं होतं, कोणीही त्यांना त्रास देऊ नये म्हणून. तिला कोणत्याही परिस्थितीत सत्य जाणून घ्यायचं होतं. नीरज, स्वप्नाने दार उघडलं. नीरजने डोळे बारीक करत मानसीकडे पाहिलं. तोही मानसीला शोधत होता. आणि आता शेवटी त्यांना आकाशबद्दल काहीतरी समजलं होतं, काहीतरी सकारात्मक. स्वप्ना, मानसी. नीरजच्या डोळ्यात उत्साह आणि हलकीशी स्मित होती. मानसी खूप तणावात होती, पण त्याच्या चेहऱ्यावरून तिला थोडी सकारात्मक भावना जाणवली. तिने डोळे मिटले आणि काही अश्रू गालावरून वाहू लागले. छान बातमी आहे. आकाशने आमच्याशी संपर्क केला आहे, तो म्हणाला. तो ठीक आहे, नीरज म्हणाला. हे शब्द मानसीच्या कानात जणू मधासारखे उतरले. आकाश जिवंत आहे आणि त्याने नीरजला फोनही केला. या विचाराने तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तिच्या मनावरचा मोठा ताण कमी झाला. खरं तर गेल्या 2 महिन्यात ती हसणंच विसरली होती. ती व्यवस्थित झोपत नव्हती, बोलत नव्हती, खाणंही व्यवस्थित होत नव्हतं. फक्त कुटुंबासाठी ती सगळं कृत्रिमपणे करत होती. पण त्याने तिला फोन का केला नाही? तिने भुवया उंचावत नीरजकडे संशयाने पाहिलं. ते खोटं बोलत आहेत का? ती सरळ त्याच्या डोळ्यात पाहत होती. तिचा विश्वास जवळजवळ संपला होता. नीरजला तिचा संशय समजला. त्याने लगेच आकाशला फोन लावला. त्याला माहीत होतं या दोघांनी खूप सहन केलं आहे. त्यांना आनंद मिळायला हवा. हॅलो. नीरज उत्तराची वाट पाहत होता. हॅलो. आकाशचा आवाज आला. मानसी जोरजोरात रडू लागली. मानसी. आकाशला कळलं त्याचा आवाज ऐकण्यासाठी मानसीच तिथे आहे. पण मानसीने झटकन फोन हिसकावून घेतला आणि कॉल कट केला. त्याला थोडं शिकायला हवं, तिने मनात ठरवलं. तो सगळ्यांपासून, विशेषतः तिच्यापासून लपून राहिला होता. तो असं कसं करू शकतो? ती रागाने नीरजकडे पाहत होती. जीजू, मला त्याच्याकडे घेऊन चला, ती विनवू लागली. नीरजने तिला क्षणभर मिठी मारली आणि हलकेच तिच्या केसांवर हात फिरवला. त्याला माहीत होतं ती आत्तापर्यंत किती सहन करत होती. हे पाहून मानसी आणखी भावूक झाली आणि ती पुन्हा रडू लागली. नीरजने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत केलं. चल. नीरज मानसीकडे पाहत म्हणाला. मी तुला आकाशकडे घेऊन जातो. हे ऐकताच मानसीच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहरा आनंदाने उजळला. स्वप्नाने तिचे गाल हलकेच चिमटले. जा, ती म्हणाली आणि तिच्या गालावर चुंबन घेतलं. मानसी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये चालत होती, एका मागोमाग अनेक वार्ड ओलांडत. तो ठीक आहे ना? मानसी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होती. नीरजलाही त्याचं उत्तर माहीत नव्हतं. त्यालाही अशी आशा होती की सगळं ठीक असावं. पण त्यांना एकच दिलासा होता की आकाशने स्वतः त्यांच्याशी बोलला होता. ते दोघे एका खोलीसमोर आले आणि आत गेले. आकाश बेडवर बसला होता. त्याच्या शरीराला अनेक फ्रॅक्चर झाले होते आणि त्यावर पट्ट्या व सपोर्ट लावलेले होते. नीरजने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं की तो आता बऱ्यापैकी ठीक आहे. आकाश बेडवरून खाली उतरला आणि काठीच्या आधाराने चालू लागला, पण तो स्थिर दिसत होता. त्याने नीरजकडे पाहून आश्वासकपणे हसला. नीरजनेही हलकंसं स्मित केला आणि मानसीला तिथेच सोडून बाहेर निघून गेला. मानसी काही क्षण काहीच बोलली नाही. तिचा चेहरा फिकट होता, पण ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिने त्याला वर खाली पाहिलं. ती अजूनही काही बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे तीव्र नजरेने पाहत होती. आकाशला माहीत होतं ती त्याच्यावर खुश नाही. तो तिला न सांगता गायब झाला होता, त्यामुळे ती खूप रागावली होती. त्याने नजर खाली केली आणि इकडे तिकडे पाहू लागला. मानसी त्याच्या जवळ आली आणि अचानक त्याला जोरात थप्पड मारली. त्याला तिच्या या कृतीचा धक्का बसला. तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. एक फोन तरी करू शकत नव्हतास? ती रडत रडत म्हणाली आणि त्याला घट्ट पकडलं. तिचं वजन सांभाळताना तो थोडा डगमगला, पण तिचं बोलणं ऐकून तो हसला. तुझा फोन एकदा तपासून बघ मन्नू. त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मी हॉस्पिटलच्या फोनवरून तुला कॉल केला होता, पण तू एकदाही उचलला नाहीस, तो हलकंसं असत म्हणाला, डोळ्यांत अश्रू घेऊन. मानसीने फोन तपासला आणि ओठ वाकवले. तू ठीक आहेस ना? ती त्याचा चेहरा हातात घेऊन विचारत म्हणाली आणि त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. तुला काय झालं होतं? तू असं अचानक का गायब झालास? तिने त्याला बेडवर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसली. आकाश हसत म्हणाला, हा प्रश्न आधी तुलाच विचारायला हवा. मला शिकवायचा प्रयत्न केलास तर पुन्हा थप्पड मारेन. मी जे विचारलंय त्याचं उत्तर दे, ती रडत म्हणाली. आकाशने तिला लगेच मिठीत घेतला आणि उत्कटतेने तिचं चुंबन घेतलं. तीही त्याच्या स्पर्शाला तसंच प्रतिसाद देत होती, कारण ती त्याला खूप मिस करत होती. सांग ना, मी तर मरून गेले असते. तुझ्याशिवाय किती भयानक विचार माझ्या मनात आले होते.
ती पुन्हा रडू लागली. सॉरी, मी हे जाणून बुजून केलं नाही, तो तिचे अश्रू हलकेच पुसत म्हणाला. संजयच्या वडिलांना भेटून परतताना माझा अपघात झाला आणि मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माझ्या शरीराला अनेक फ्रॅक्चर झाले होते आणि माझ्यावर ऑपरेशन झालं. मला बरा व्हायला जवळजवळ 1 महिना लागला. हे सगळं व्यवस्थापन करण्यासाठी मी माझ्या एका विश्वासू कर्मचाऱ्याची मदत घेतली. नंतर एक दिवस मला संजयच्या वडिलांबद्दल कळालं आणि त्या अपराधीपणामुळे मी काही दिवस शांत राहिलो. मी खूप प्रयत्न केला तुमच्यापासून, विशेषतः तुझ्यापासून दूर राहायचा, पण मी राहू शकलो नाही. तो थकलेल्या चेहऱ्याने म्हणाला. सॉरी. सॉरी? मानसीने पुन्हा त्याला थप्पड मारली. तू अपराधी वाटल्यामुळे असं केलंस? जर मी मेली असते तर? मला काय काय सहन करावं लागलं तुला कल्पना आहे का? मला माहीत आहे तू हॉस्पिटलमध्ये होतास, पण शुद्धीवर आल्यानंतर तरी तू आम्हाला संपर्क करू शकत होतास. तुझा अपराधीपण हा काही बहाणा नाही. राग व्यक्त करायला तू तयार असतोस, पण प्रेम व्यक्त करताना काय होतं तुला? तिने विचारलं. सॉरी. तो पुन्हा तिला मिठीत घेत म्हणाला. तिने हलकेच त्याला दूर केलं. पण हा अपघात कसा झाला? तिने पटकन विचारलं. त्याला भेटल्यानंतर मी भावनिक झालो. ती माझी चूक होती. मी थोडा नशेत होतो, तो कबूल करत म्हणाला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का आकाश? दारू पिऊन गाडी चालवलीस? तू किती बेफिकीर आहेस? ती 2 पावलं मागे गेली. आकाशने तिचा हात पकडून तिला परत बसवलं. मी वचन देतो, हा हात कधीच सोडणार नाही, तो म्हणाला. प्रॉमिस? ती लहान मुलीसारखी विचारू लागली. त्याने मान हलवली आणि तिला मिठी मारली. मानसी हसली आणि त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला. दरम्यान आकाशने पटकन निकितला मेसेज पाठवला. मी घरी जातोय. धन्यवाद. निकितने विचारलं. म्हणजे तू सगळ्यांना सांगणार नाहीस की संजयच्या वडिलांनी हे सगळं केलं होतं? आकाशने उत्तर दिलं. हो. ठीक आहे. आम्ही तुला वाचवू शकलो हेच पुरेसं आहे. तुला ही संधी मिळायला हवी होती. जा मित्रा, जा. निकितने मेसेज केला. आकाश त्याचे मेसेज वाचून हसला. माधवला आता त्याची चूक समजली होती. त्याला नेहमी वाटायचं की आकाशच्या स्वार्थामुळे त्याच्या वडिलांपासून अंतर वाढलं. पण यावेळी आकाशने आपल्या शब्दांनी आणि कृतीने माधवचं मन जिंकलं. माधवने संजयच्या वडिलांचा प्लॅन निकितला सांगितला. त्याने शेवटच्या क्षणी आकाशला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अपघात झाला असला तरी निकितने वेळेत आकाशला वाचवलं. आकाश 1 महिन्यात बरा झाला, पण त्याने निकितला सत्य कोणालाही सांगू नकोस असं वचन घेतलं. आकाश सगळ्यांपासून दूर जायचा विचार करत होता. देवाचे आभार मानायला हवेत. त्याला वारंवार संधी मिळाली होती. नाहीतर त्या रात्री काकांनी त्याला फोन का केला असता? फक्त त्याला ब्लॅकमेल करून मारण्यासाठी आणि त्याला अपघातासारखं दाखवण्यासाठी. आकाशने खोल श्वास घेतला. आता शेवटी ही सगळी कहाणी संपली होती. त्याच्या काकांच्या अपराधीपणानेच त्यांना संपवलं. त्यांना आकाशला मारून सगळे पुरावे नष्ट करायचे होते, पण ते पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांना लोकांनी खून करणारा म्हणून आठवू नये असं वाटत होतं. ते स्वच्छ इतिहास घेऊन मरायचे इच्छित होते, पण भीतीनेच त्यांचा जीव घेतला. त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचा परिणाम आकाशवरही झाला. त्याला त्याच्या काकूची आठवण आली आणि त्यामुळेच तो आपल्या प्रिय लोकांना भेटायला थांबला. त्याला वाटत होतं काकांच्या मृत्यूसाठी तोच जबाबदार आहे. त्यांना शिक्षा द्यायची त्याची इच्छा होती, पण त्याचे परिणाम काय होतील याचा त्याने विचार केला नव्हता. अपराधीपण, राग, वेदना या सगळ्या भावनांनी त्याला कुटुंबापासून दूर ठेवलं, पण तो स्वतःला जास्त काळ थांबवू शकला नाही. त्याला त्याची माणसे खूप भेटायची होती. त्यांचं कुटुंब. लोक काहीही विचार करतील, काहीही म्हणतील, तो सगळ्याला सामोरा जाईल. त्याला माहीत होतं ते त्याच्यावर प्रेम करतात. ते त्याला माफ करतील. त्यानेही त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला हवा. म्हणूनच त्याने नीरजला फोन केला आणि मानसीला भेटायची इच्छा व्यक्त केली. त्याला त्याच्या काकांसारखं व्हायचं नव्हतं. त्यांचा सूड आणि अपराधीपणाने त्यांचं आयुष्य नष्ट केलं. पण आकाशला अजून एक संधी मिळाली होती. हा अपघात झाल्यानंतरही तो वाचला, फक्त एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी. त्याला योग्य वेळी हे समजलं. आता त्याला माहीत होतं त्याला मानसीसोबत आनंदी आयुष्य जगायचं आहे. मानसीला सगळा आनंद मिळायला हवा. तिच्यासाठी तरी त्याला आनंदी राहावंच लागेल आणि तिलाही आनंदी ठेवावं लागेल. जे झालं ते झालं. आता ते विसरून पुढे जायचं. आयुष्य फार क्वचित दुसरी संधी देतं आणि आकाश खूप नशीबवान होता. त्याला इतक्या संधी मिळाल्या होत्या. आता त्या योग्य प्रकारे वापरायच्या होत्या. हे ठरवून त्याने समाधानाने मानसीकडे पाहिलं. शेवटी त्याने अपराध भावावर प्रेम जिंकले, सुडावर प्रेम जिंकले. त्याने आपल्या मृत शत्रूची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला आणि तो आपल्या माणसेसाठी परत आला. तो जिंकला होता. खेळही आणि प्रेमही. त्याच्या आतल्या सैतानावरही त्याने विजय मिळवला.
मानसीने त्याचा हात पकडला आणि हळूच आपल्या पोटावर ठेवला, त्याला ती आनंदाची बातमी सांगण्यासाठी. तिच्या चेहऱ्यावरील भाव समजायला त्याला एक क्षण लागला आणि त्याने तिला मिठीत घेतले. आता कुटुंब असण्याचे त्याचे स्वप्न शेवटी पूर्ण झाले होते. आकाश कागदावर काहीतरी लिहत होता आणि संजय त्याच्याकडे उजळलेल्या चेहऱ्याने पाहत हसत होता. तुला खात्री आहे? संजयने पुन्हा विचारले. हो भाऊ, आकाशने मान हलवली. आकाश त्या अपघातातून वाचून 6 महिने झाले होते. त्या दरम्यान खूप काही घडले होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही भावांमधील गैरसमज दूर झाले होते. त्यांनी आपले मतभेद मिटवले होते. संजयला कळले की अपघातामागे त्याच्या वडिलांचा हात होता. त्याच्या वडिलांनी माधवला फोन करून मदत मागितली होती, पण आश्चर्य म्हणजे माधवने नकार दिला. त्याने योग्य वेळी निकितला सगळं सांगितलं. आकाश भावनिक झाला आणि काकांना सामोरे जायला गेला, पण त्यांच्या फोनमुळे तोच त्यांच्या जाळ्यात अडकला. पण आकाशने हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्याने आपल्या आईवडिलांच्या खुनाचे सत्यही समाजापासून लपवून ठेवले. त्याने सगळे पुरावे नष्ट केले आणि लोकांना वाटावे की तो फक्त एक अपघात होता असे भासवले. आकाशने सगळे गुपित ठेवले हे पाहून संजय खूप भावूक झाला. त्याला आकाशचे निस्वार्थ प्रेम पहिल्यांदाच जाणवले. हॉस्पिटलमध्ये दोघे भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. संजयला आश्चर्य वाटलं. आकाशने सुडाऐवजी कुटुंब का निवडले? द्वेषाऐवजी प्रेम का निवडले? या एका कृतीने सर्वांची मने जिंकली. आकाशचा विचार वेगळाच होता. त्याचा काका आधीच मेला होता. आता त्याचे नाव खराब करून त्याला काय मिळणार होते? त्याला माहीत होते की जर सत्य बाहेर आले तर पुढच्या निरपराध पिढीलाही त्यांच्या आजोबांच्या कृत्यांची शिक्षा भोगावी लागेल. तो असे होऊ देऊ इच्छित नव्हता. दोन्ही भावांनी आधीच खूप सहन केले होते. संजयला अजूनही आकाशबद्दल काही शंका होत्या, कारण त्यानेच सर्वात जास्त यातना भोगल्या होत्या. पण आपल्या आईवडिलांच्या खुनीबद्दल आकाशची ही भावना पाहून तो थक्क झाला. अशी कृती करण्यासाठी सोन्यासारखे हृदय लागते. आकाशने माधवला सगळे परत दिले. माधव बदलला होता, पण तरीही आकाशला वाटले की ते सर्व त्यालाच मिळायला हवे. त्याने माधवला जामिनावर सोडवले आणि त्याला हवे ते सर्व दिले, अगदी त्याच्या वडिलांची संपत्तीही. आकाश जवळजवळ कंगाल झाला. सगळे त्याच्या आत्मविश्वासावर आश्चर्यचकित झाले. मानसी तर या निर्णयामुळे अक्षरशः वेडी झाली. तिला पैशांचा किंवा प्रसिद्धीचा प्रश्न नव्हता, पण तिने आकाशच्या संघर्षाबद्दल प्रश्न विचारला. तो दिवस रात्र मेहनत करत होता, मग तो सगळं असं कसं सोडू शकतो? त्याचं काय? त्यांच्या मुलांचं काय? तिने आकाशबद्दल आपल्या सासूबाई, दीर संजय आणि सगळ्यांजवळ तक्रार केली. सगळ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप हट्टी होता. शेवटी सगळे हसले आणि त्याच्या शब्दांपुढे मान्य केले. मी नेहमी लेखक होण्याचे स्वप्न पाहिले आहे. लेखन हीच माझी आवड आहे आणि आता मी त्याच मार्गाने जाणार. आकाशचे उत्तर कोण विचारत आहे यावर कधी बदलले नाही. स्वप्नाला आकाशची क्षमता माहिती होती. तिने मानसीला सांगितले की यावेळी त्याच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. त्याला तिच्या आधाराची गरज आहे. पण गरोदर असलेल्या मानसीला दोषही देता येत नव्हता. आई म्हणून तिच्या पोटात वाढणाऱ्या जुळ्या बाळांची तिला काळजी असणे स्वाभाविक होते. संजयला या थोड्या काळातच समजले होते की आकाश किती हट्टी आहे. परिस्थिती काहीही असो, तो घेतलेला निर्णय सोडत नाही. म्हणून आकाशने मानसीलाच समजावण्याचा प्रयत्न सुरू केला, पण काही उपयोग झाला नाही. तीही तितकीच हट्टी होती. खरंच ते दोघे एकमेकांसाठीच बनले होते. हो, आकाशने लिहून पूर्ण केले आणि ते कागद संजयला दिले. तू खूप कडक आहेस, संजय म्हणाला. त्याच्या या वाक्यावर आकाशच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. त्यांची आई अजूनही काहीच जाणत नव्हती. पतीच्या मृत्यूमुळे ती शोक करत होती, पण आकाशने तिला सत्य सांगितले नाही. त्याचा काही उपयोग नव्हता. तो आधीच मेला होता. संजयने दीर्घ श्वास घेतला. मानसीला कसं समजवायचं? ती खूप चिंतेत आहे. तिच्यासाठी आणि बाळांसाठी हे सुरक्षित नाही. तेवढ्यात स्वप्न आणि नीरज तिथे आले. आता स्वप्न आकाशच्या लिखाणाची पहिली वाचक आणि टीकाकार झाली होती. ती आकाशजवळ आली, त्याचे हात पकडले आणि अचानक रडू लागली. हे पाहून आकाश आणि संजय दोघेही चकित झाले. दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिले. संजयला काहीच समजत नव्हते, पण नीरजला मात्र स्वप्ना काय करत आहे ते समजले होते. तिने आकाशचे पुस्तक वाचले होते आणि तेच तिचे अभिप्राय होते. आकाश हलकेच हसला आणि नीरजकडे पाहून स्मित केले. दी, शांत हो, तो तिचे हात अलगद धरत म्हणाला. मानसीला अजून तुझी किंमत कळत नाही. ती फक्त काळजी करत आहे. ती अजून लहान आहे, निरागस आहे. स्वप्ना हुंदके देत म्हणाली. माझी मन्नू आता आई होणार आहे. अजूनही मला विश्वास बसत नाही. ती हसत म्हणाली. तिची काही चूक नाही. तिच्या जागी ती बरोबरच आहे. नीरजने स्वप्नाला समजावत मान हलवली. पण तेवढ्यात मानसी थोडी धापा टाकत तिथे आली. त्या दिवशी सगळेजण संजयच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी जमले होते, कारण वीकेंड होता. मानसी, मी कंगाल झालो नाही. आपल्या जगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत.
शिवाय आपल्याला साथ देणारे कुटुंब आहे. आकाशने सगळ्यांसमोर तिचा चेहरा हातात धरून सांगितले. हे ऐकून संजयच्या ओठांवर हलकेच स्मित उमटले. त्याचे हृदय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले. त्याने सगळ्यांना आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले होते. त्याला त्याचा हरवलेला भाऊ पुन्हा मिळाला होता. तुला वर टेरेसवर येण्याची काय गरज होती? धापा टाकत का आलीस? तुला हॉलमध्ये बसायला सांगितले होते ना? स्वप्ना तिला जिना चढताना पाहून रागावली. मला कंटाळा आला होता. मानसीने नाराजीने तोंड वाकडे केले. नाही, तू तणावात होतीस. या दोन भावांमध्ये काय चर्चा चालली आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता होती तुला. भूमी निराशेने सुस्कारा टाकत मानसीकडे मिश्किलपणे पाहत म्हणाली. मानसीने लहान मुलीसारखे तोंड वाकडे केले. तिचे मूड स्विंग्स तिच्या नवऱ्याला आणि बाकी सगळ्यांनाही छान मनोरंजन देत होते. तू अशक्य आहेस मानसी, स्वप्ना टोमणा मारत म्हणाली. मग मानसीने मदतीसाठी नीरजचा हात पकडला. नीरज दोन्ही बहिणींना पाहून हसत होता. त्या दोघी खूप जवळच्या होत्या. कुणाल कुठे आहे? संजयने भूमीला विचारले. सगळेजण जेवणासाठी तयार होत होते. आज कुणालचा वाढदिवस होता आणि भूमीला तो तिच्या घरी साजरा करायचा होता. त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा विचार केला होता, पण मानसी आणि आकाशला घरी एकटे सोडायचे नव्हते. सगळ्यांनी स्वादिष्ट जेवण केले. नंतर सगळेजण कुणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निघून गेले. आकाश आणि मानसी मात्र संजयच्या घरीच थांबले. मानसी आकाशकडे हलकेच हसत पाहत होती. तू खूप हट्टी आहेस, ती त्याच्या गालाला चिमटा काढत म्हणाली. दोघेही बेडवर झोपून एकमेकांकडे पाहत होते. हो, नक्कीच डार्लिंग, तो हसत म्हणाला. मन्नू, मी तुला पुन्हा सांगतो, मी कंगाल झालो नाही. माझ्याकडे पैसे आहेत आणि लेखन ही माझी आवड आहे. मी माझा व्यवसाय सोडतोय असं मी म्हटलं नाही. मला थोडा वेळ दे, मी एखादी नोकरी शोधेन. ध्येय, व्यवसाय, स्पर्धा यांच्या मागे धावत धावत मी थकलो आहे. मला आता शांत आयुष्य हवे आहे. तो तिच्याजवळ झुकला आणि तिच्या कपाळावर चुंबन दिले. मला पैशांची चिंता नाही, पण तुझी मेहनत आहे ना, ती ढगासारखी उडून जाऊ देऊ नकोस, ती समजावत म्हणाली. प्रेम सोडून बाकी सगळं ढगासारखंच असतं, तो शांतपणे म्हणाला. ती शेवटी गप्प बसली. तसंही आपल्याकडे कुटुंब आहे. भविष्यात मला काही झालं तरी ते तुझी आणि माझ्या मुलांची काळजी घेतील. मला याचं खूप समाधान आहे. माझ्या मुलांना मी ज्या अडचणींचा सामना केला तो करावा लागणार नाही, तो प्रामाणिकपणे म्हणाला. हे ऐकून तिच्या मनाला वेदना झाल्या. तिने विचार न करता त्याला थप्पड मारली आणि रडू लागली. आपण दोघे जिवंत आहोत, आपण मेलेलो नाही, ती त्याला कठोरपणे म्हणाली. कुटुंब असणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण तू हे वारंवार म्हणू नकोस. तुझं प्रकरण वेगळं होतं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली. झोप आता, खूप उशीर झाला आहे. आजसाठी पुरे, तो म्हणाला. त्याने तिच्या मोठ्या पोटाभोवती हात ठेवला. जुडे बाळ, किती उत्सुकता वाटते, ती हसली. थोड्याच वेळात ती त्याच्या हाताने पोटावरून हलकेच फिरवत असताना झोपी गेली. आकाश तिच्या बाजूला पडून अर्धा तास तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. नंतर तिला मिठी मारत तोही झोपून गेला. झोपेतही तिच्या कपाळावर एक चुंबन घेत. शेवटी शब्दच नव्हते. आता ते दोघे आनंदाने राहू लागले. स्वप्नाने शेवटची ओळ वाचली आणि पुस्तक बंद केले. तिच्या गालांवरून वाहणारे अश्रू तिने हलकेच पुसले. तिने लगेच फोन उचलला आणि श्रुतीला कॉल केला. श्रुती, तिने तिचे नाव घेतले, गळ्यात अडकलेला हुंदका आवरत. मोठी आई, श्रुतीने हळू आवाजात सांगितले, तिला शांत राहायला सांगत. स्वप्नाने भिंतींवर टांगलेल्या आपल्या बहिणी आणि तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहिले. आकाश आणि मानसी. त्यांच्या मृत्यूला आता 5 वर्ष झाली होती. मानसीचा अपघातात मृत्यू झाला. सगळे एका क्षणात घडलं. आकाशला तिच्याशिवाय जगणं शक्यच नव्हतं, म्हणून तोही हे जग सोडून गेला, आपल्या मुलांना एकटं सोडून. पण त्यांना माहीत होते की त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी एक कुटुंब आहे. आकाश आणि मानसीची 2 मुले होती, श्रुती आणि साकेत. कुटुंबातील एकमेव जुडे. दोघे स्वभावाने पूर्णपणे विरुद्ध होते, पण त्यांना आवडीनिवडी मात्र सारख्याच होत्या. श्रुतीने आईवडिलांचे चांगले गुण घेतले होते, तर साकेतने त्यांच्या आतल्या खट्याळ स्वभावाचा वारसा घेतला होता. तरीसुद्धा दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. श्रुती अगदी तिच्या वडिलांसारखी, वाचनाची आवड असलेली आणि सुंदर लेखिका. तिने आपल्या आईवडिलांवर एक पुस्तक लिहिले होते आणि स्वप्ना त्याची पहिली वाचक होती. मानसीच्या मृत्यूनंतर आकाश मुलांना घेऊन दुसऱ्या शहरात राहायला गेला. त्याला तिच्याशिवाय जगणं शक्य नव्हतं. तो सतत मानसीच्या आठवणीत राहू लागला आणि शेवटी त्याच दुःखात त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब त्यांना खूप मिस करत होते. स्वप्नाने अनेकदा त्यांना परत येण्यास सांगितले. संजयही अनेक वेळा त्यांना भेटायला गेला, पण काही उपयोग झाला नाही. त्यामागे त्यांच्याकडे काही खास कारणही नव्हते. श्रुती आणि साकेत आता त्यांच्या आयुष्य आणि करिअरमध्ये व्यस्त झाले होते. साकेत मात्र मुलींशी फ्लर्ट करण्यात आणि दर 6 महिन्यांनी गर्लफ्रेंड बदलण्यात व्यस्त होता. श्रुतीला त्याचा स्वभाव माहीत होता. तिने त्याला अनेकदा समजावले, पण काही उपयोग झाला नाही.
सुधन आपल्या रडणाऱ्या आईजवळ आला आणि तिच्या हातातून फोन घेतला. मोठी आई, श्रुती चिंतेने स्वप्नाला हाक मारत होती. छोटी, सुधन हळू आवाजात बोलला. भैया, मोठी मम्मा. ती शब्द शोधत होती. सुधनने नीरजकडे पाहिले आणि त्याला स्वप्नाला शांत करायला सांगितले. कशी आहेस? काळजी करू नकोस, आई ठीक होईल, तो म्हणाला. ठीक आहे भैया, सध्या मी ध्रुवसोबत काम करते, ती उत्साहाने म्हणाली. ध्रुव? सुधनने मनातच ठरवले की आपल्या छोट्या बहिणीच्या या मित्राबद्दल चौकशी करायची. इशू ती कशी आहे? आणि तिचा फियॉन्से, आपला होणारा जिजू उदय? तिने विचारले. सगळे छान आहेत. तिच्याशी बोलायचं आहे का? त्याने विचारले. नाही नाही, तिला त्रास देऊ नको. श्रुती अजूनही त्या घटनेनंतर इशूसोबत बोलताना अस्वस्थ होती. 2 वर्षांपूर्वी इशू आणि श्रुती यांच्यात मोठं भांडण झालं होतं. ते सगळ्या चुलत भावंडांना माहीत होतं, पण मोठ्यांना नाही. बाकी सगळे त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस ते नक्की होईल. निशांत कसा आहे? श्रुतीने संजयच्या एकुलत्या एक मुलाबद्दल विचारले. तो मस्त आहे. तो मेन्सची तयारी करतोय. यावेळी तो नक्की सिव्हिल सर्व्हिसेस पास करेल, सुधनला खात्री होती. निशांतला देशाची सेवा करण्याची खूप इच्छा होती. छान, श्रुती हसली. आणि साकेत? सुधनने उत्सुकतेने विचारले. शर्ट बदलतो तसा गर्लफ्रेंड बदलतो. त्याला थांबायला सांगितलं, पण ती खांदे उडवत म्हणाली. आपल्या कुटुंबाचा हार्टब्रेकर, सुधन दुःखी हसत म्हणाला. प्रज्वल? त्याने मला अजिबात फोन केला नाही. महिनाभर झाला ना मेसेज ना कॉल, श्रुतीने तक्रार केली. काळजी करू नको, मी त्या मूर्खाशी बोलतो. तो नवीन अल्बममध्ये व्यस्त आहे, सुधन म्हणाला. अन्वी मात्र मला नेहमी फोन करते, श्रुतीने रिंकीच्या मुलीबद्दल सांगितले. अवनी खूप छान मुलगी आहे, सुधन हसत म्हणाला. श्रुतीला माहीत होतं, अवनीचं नाव घेतलं की सुधनच्या चेहऱ्यावर नेहमी हसू येतं. मग आपला राहुल भैया कधी आणि कुठे लग्न करतोय? तिने विचारले. संजय पापा आणि भूमी आईने तारीख ठरवली का? हो, ते तिच्या आईवडिलांशी बोलत आहेत, लवकरच ठरेल, तो म्हणाला. आम्हाला तुझी खूप आठवण येते छोटी, तुम्ही दोघेही परत या, तो मनापासून म्हणाला. राहुल भैयाच्या लग्नाला? नक्की, ती वचन देत म्हणाली. आम्हालाही तुमची खूप आठवण येते. आपल्या रविवारच्या गेट टुगेदर, गप्पा, सगळं. तिच्या डोळ्यातून एक अश्रू उघडला. परत या, तो हळू आवाजात म्हणाला. नक्की, ती म्हणाली आणि फोन कट करून आपल्या आईवडिलांच्या फोटोकडे पाहू लागली. तिला माहीत होतं, त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या मुलांवर प्रेम करणारे कुटुंब आहे, म्हणून ते दोघेही नक्की आनंदी असतील. तेच त्यांचं कुटुंब होतं. मग ती त्यांना नाही कसं म्हणू शकते? ते परत जातील. ती आपल्या भावालाही तयार करेल. ही कथा इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपली ही मानसी आणि आकाशची संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेत.